दुर्गाडी किल्ल्याला आत्तापर्यंत मला वाटतं 16 ते 17 कोटी रुपये जे आहे ते अगोदरच राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये बुरुज बांधणी असेल, त्याचबरोबर सुशोभीकरण असेल, हे करण्याचं काम जे आहे हे दुर्गाडी किल्ल्यावरती केलेलं आहे। भविष्यामध्ये जे काही निधी लागेल अजून या दुर्गाडी किल्ल्याच्या विकासासाठी तो देखील जो आहे आत्तापर्यंत जसा निधी दिला तसाच निधी याच्या पुढे देखील दिला जाईल। इथे मॅरिटाईम बोर्डची मोठी जागा आहे, ती देखील डेव्हलप करण्याचा मानस जो आहे हा सगळ्या कमिटीचा आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अजून लोकांना जी आहे ती सुविधा मिळेल। त्याचबरोबर भटाळे तलावचा पण विकास हा देखील एक मोठा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे, तो देखील सोडवण्याचं काम जे आहे ते आपण करू। आणि आपण पाहत असाल की खाली सबमरीनच्या माध्यमाने म्युझियम देखील उभारण्याचं काम आज दुर्गाडी किल्ल्याच्या शेजारी झालेलं आहे। त्याचबरोबर एक शिप देखील ह्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे। मला वाटतं सूर्यवंशी जेव्हा आयुक्त होते तेव्हा त्यांनी हा पुढाकार घेतला होता आणि हळूहळू जो आहे तो दुर्गाडी किल्ल्याचा असेल, आजूबाजूच्या परिसराचा असेल, हा विकास करण्याचं काम जो आहे तो आपण करतो आहे। सर, कल्याण तालुका जो मेट्रोचं काम तो सुरू आहे जोराने, मात्र कल्याण जो भिवंडी जो आहे झाली आहे ठाण्याला सुरू मेट्रो शिळफाटा, कल्याण शिळफाटा जी मेट्रो आहे ही मला वाटतं मोठ्या गतीने, याच्यासारखी स्पीड जी आहे ती मला वाटत नाही की मेट्रोची कुठे आपल्याला पाहायला मिळेल। मोठं काम जे आहे हे गतीने कल्याणशील रोडवरती आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल। त्याचा पुढचा जो कनेक्टिंग पार्ट आहे भिवंडी, जो अंडरग्राऊंड करायचा का ओव्हरहेड करायचा मेट्रो 5चा, त्याच्यावरती देखील निर्णय जो आहे तो झालेला आहे। लवकरात लवकर जो आहे त्याचं देखील काम सुरू होईल, जेणेकरून जी कल्याण मेट्रो आहे मेट्रो 12 तिला मेट्रो 5ची कनेक्टिव्हिटी होऊन ठाण्यापर्यंत ती जाईल आणि एका साईडला तळोजा म्हणजे नवी मुंबई आणि कल्याण ठाण्याच्या दिशेला ही मेट्रो जी आहे ही धावेल। पुढे मेट्रो 14 जी आहे ही बदलापूरपर्यंत आणि त्याचबरोबर मेट्रो 5 जी आहे ही मेट्रो 5चं एक्सटेन्शन जे आहे ते उल्हासनगर ते चिखलोलीपर्यंत आपण करतो आहे। आणि त्याचबरोबर मेट्रो 12ची अलाइनमेंट त्याच्यामध्ये अजून आपण ॲडिशन केले, जी तळोजाला डायरेक्ट 27 गावांमधून जाणार होती तिला आपण पुन्हा शिळफाट्यापर्यंत मीडियनमधून आणतो आहे आणि पुरत शिळफाट्यावरून तळोजापर्यंत आपण घेऊन जातो आहे, जेणेकरून जास्त लोकांना त्याचा फायदा जो होईल। लँड ॲक्विजिशनमध्ये जो वेळ लागतो तो लँड ॲक्विजिशनमध्ये वेळ लागणार नाही आणि मीडियनमध्ये जसं आता काम पूर्ण जोरात चालू आहे तसं काम देखील भविष्यामध्ये सुरू राहील। आणि त्याचबरोबर लवकरच त्या मेट्रोबरोबर डबल डेकर फ्लायओव्हर हा देखील माप्यापासून ते रांजणोलीपर्यंत याचा देखील DPR तर झालेला आहे, पण टेंडर देखील लवकर निघेल आणि ते देखील काम लवकरात लवकर सुरू होईल, जेणेकरून जी ट्रॅफिक आहे ही पूर्णपणे जी आहे ती काही वर्षामध्ये जी आहे ती निघून जाईल। सर, हिंदी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।